नमस्कार सर. नमस्कार सर, आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. प्रल्हाद श्रीराम खोकले, राहणार पातूर, तालुका पातूर, जिल्हा अकोला. ओके. मी पातूर तालुक्यातील एक शेतकरी आहे. थोडंसं मोठ्याने बोला. पातूर तालुक्यातील एक शेतकरी आहे. हां. मी यापूर्वी केमिकल पद्धतीने शेती करत होतो. ओके. परंतु केमिकल पद्धतीच्या शेतीमध्ये हां. वातावरणाचे जे बदल होत होते हां. त्या वातावरणाच्या बदलामध्ये पीक टिकत नव्हतं. बर. मी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी 2 वर्षापूर्वी संलग्न झालो. मिरचीचं पीक घेतलं. हां. मग असं मला वाटलं की बाबा हे टेक्नॉलॉजी अशी आहे की बाबा वातावरणाला प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा पीक टिकू शकते. ओके. तर मी यावर्षी एक निर्णय घेतला की बाबा आपण एक झेंडूचा प्लॉट करून पाहू. हां हां हां. किंवा असं म्हणजे आपल्या विदर्भामध्ये परिस्थिती शेतीची अत्यंत वाईट आहे. बर. आणि सगळी मंडळी शेती करायला धजत नाहीत किंवा हिंमत करत नाहीत. बरोबर. किंवा शेतीमध्ये टाकलेला पैसा परत कधी येत नाही. बरोबर. तर मी सुद्धा त्या विचारानं प्रभावित झालो. परंतु मी त्याच्या विरोधात थोडासा विचार केला की बाबा ठीक आहे, आपल्याला 5-50 हजार रुपये गेले तरी चालतील, पण आपण एक ट्रायल प्रयोग करूया. बरोबर. हा प्रयोग केला तर सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच्या मदतीनं हा प्रयोग आज मला असं वाटतं की हा सक्सेस झालेला आहे. ओके. म्हणजे SCT वैदिक सोबत SCT वैदिक सोबत राहून हा कार्यक्रम सक्सेस झालेला आहे. आपण हे झेंडूचं पीक पाहता, त्या पीक पाहणी या पिकावरून आपल्याला असं समजेल की बाबा खरंच निश्चित सक्सेस झालेला आहे. सक्सेस झाला. आता या आजपर्यंत या झेंडूची कमी साधारणतः 3 ते 4 तोडे झालेले आहे. ओके. तिला या झेंडूची लागवड 20 ते 22 जून दरम्यान केली. ओके. त्याच्यानंतर मी याला पाऊस बंद झाला होता त्यावेळेस मी याला ड्रीपनं पाणी देऊन जगवून घेतलं. जगल्यानंतर 8व्या दिवशी याला आम्ही कृषी अमृत 15 बॅगचा डोस दिला. बर. किती क्षेत्र आहे हे तुमचं? हे क्षेत्र साधारणतः 1.5 एकर आहे. ओके. 1.5 एकरला 15 बॅग टाकल्या. हां. 15 बॅग टाकल्यानंतर याला आम्ही डिसीज फायटर, पेस्ट फायटर आणि क्रॉप चार्जर ओके याची पहिली फवारणी दिली. त्याच्यानंतर दुसरी फवारणी एनर्जी बूस्टर, फ्रूट चार्जर ओके याची दिली. ओके. त्याच्यानंतर आणि परत SSMचा डोस याला दिला. म्हणजे याला SSM वापरलं. SSM वापरलं. ओके. SSM वापरला. पहिला बेसल डोस तुमचा कृषी कृषी अमृत. अमृत. ओके. त्याच्यानंतर दुसरा बेसल डोस SSM. ओके. हां. आणि SSMचा बेसल डोस टाकल्यानंतर याला मी भरी मारून घेतली. ओके. हां. पॉवर टिलरनं बॅक रोटीच्या ट्रॅक्टरने याला भरी मारून घेतली. भरी मारल्यानंतर याला आणखीन 10 ते 12 दिवसाच्या अंतराने स्प्रे घेतले. ओके. मेन रहस्य तुम्हाला काय वाटतं भाऊ, की आज समजा वातावरण जर परिस्थिती जर बघितली, वातावरणाची परिस्थिती तर खूप खराब होती, तरी पण तग धरून हा राहिलाय. तर याचं खरं म्हणजे सांगायचं एकच की बा सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केला म्हणूनच हे टिकलं. केमिकल जर असेल तर हे टिकत नव्हतं. बर. म्हणजे केमिकल होती हे टिकलाच नसतं. नाही कदापि टिकलं नसते. ओके. म्हणजे हा पूर्णपणे प्लॉट जर तुम्ही जर केलाय तर त्याच्यावरतीच केलाय. पण याच्यानंतर आपण जर विचार जर केला तर फुलाची क्वालिटी, त्याच्यानंतर तुमची शायनिंग असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? केमिकलपेक्षा फुलाची क्वालिटी जास्त चांगली आहे. चमक आहे. त्याच्यानंतर केमिकलपेक्षा दुप्पट माल आहे. दुप्पट माल आहे. हां. म्हणजे केमिकलला याच्यापेक्षा माल कमी असतो. कमी येतो माल. एवढा माल नाही येत केमिकल. ओके. आला तरी तो जास्त दिवस टिकत नाही. हां. मार्केटमध्ये रेट पण दुसऱ्यापेक्षा 10 रुपये किलोने एक्स्ट्रा मिळतो आणि डिमांड पहिले भेटेल तुम्हाला. तुम्ही मग अनुभव सांगत होते, काय होतं तुमचा अनुभव? मार्केटमध्ये मी जेव्हा 2 दिवस फिरायला गेलो, मी बघायला गेलो कशी डिमांड आहे काय. तर व्यापारी लोकांना चांगला माल हवा आहे. बरोबर. कस्टमरला चांगला माल. आणि मार्केटमध्ये चांगला माल नव्हता. सगळा आहे तो खराब माल होता. आणि हा आपला ऑर्गॅनिकचा माल 1-2 जणांना समजला असेल. आता सध्या तरी कोणाला मार्केटमध्ये माहित नाही. 1-2 जणांना ज्यांना माहित होतं ते लगेच यायचे आणि लगेच माल घेऊन जायचे. म्हणजे दुसऱ्याला माल भेटला नाही पाहिजे. त्याला कळेल की हा माल चांगला आहे, तो पुढच्या वेळेस पासून कॉम्पिटिशन वाढेल. रेट अजून शिल्लक भेटेल. तर या मालाची डिमांड खूप आहे आता. सगळं म्हणजे जवळपास तरी 50% व्यापाऱ्यांना माहित झालं की माल चांगला आहे. तर डिमांड चांगली आहे. नक्कीच. आणि
टिकवण क्षमतेच्या बाबतीत काय अनुभव आहे तुमचा? टिकवण क्षमतेच्या बाबतीत आमचा अनुभव असा आहे की साधारणतः एक 4 दिवस जसंच तसंच फुल राहते. बरं, तुम्ही कोणाला दिलं होतं म्हणलं तुम्ही एका शेतकऱ्याला, तुमच्याकडे आला होता तो म्हणे एवढं शक्य नाही. आमच्याकडे शेतकरी आले होते की बुवा त्यांनी इच्छा व्यक्त केली की मी SCT वैदिक वापरणार आहे. म्हटलं बरं. SCT वैदिक वापरा, परंतु पहिले तुम्ही आता येऊन राहिले प्लॉटवर, पहिले अनुभव पहा. हां तर त्यांना मी एक त्यांच्याकडे गोकुळाष्टमी जन्माष्टमीचा कार्यक्रम होता. बरं. त्यांना मी एक म्हटलं बा हे फुलं माझ्याकडून घेऊन जा पहिल्यांदा आतमध्ये. हां 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 त्यांना 1-2 किलो फुलं दिले. हां तर दुसऱ्या वेळेस ते फुलं घ्यायला आले तर त्यांनी मला सांगितलं की साहेब क्वालिटी ते 1 नंबर आहे आणि 5 ते 6 दिवस हार जसं तसंच राहिला. विचारायचं SSM तुम्ही ज्यावेळेस टाकलं तर तुमचा काय अनुभव होता? SSM टाकायच्या अगोदर हा प्लॉट डेव्हलप नव्हता, लहान होता किंवा त्याची वाढ जी व्हायला पाहिजे होती. हां एवढे कृषी अमृत आपण क्रॉप चार्जर, फ्रूट चार्जर, एनर्जी बुस्टर वापरलं, बरं. तेवढं डेव्हलपमेंट नव्हती झाली याची. ओके. पण जसं SSM टाकलं हां त्याची डेव्हलपमेंट खूप मोठ्या जोरात झाली, फुटवे काढले. बरं, ह्या क्षेत्रासाठी तुम्ही किती टाकलं होतं? SSM याला साधारणतः 6 बॅग टाकले होते. 6 बॅग म्हणजे 2-2 2 6. ओके. 6 बॅग टाकल्यानंतर म्हणजे डेव्हलपमेंट पण चांगली दिसते. काय म्हणजे तुम्हाला अचानक वेगळं पण कसं काय जाणवलं? असे फुटवे दिसायला लागले ना. पहिले झाडं एकदम बारीक बारीक होते असे बरं. छोटे छोटे एकदम. हां ते टाकल्यानंतर एकदम मोठे मोठे झाले. मोठी झाली. त्याचे, हां. बरोबर आहे. आणि अजून एक आता अनुभव तुम्ही झाडाचे आकार सांगा. वाढले. झाडाचा आकार वाढला. ओके. आज तुम्ही हा प्लॉट बघताय तर तुमचा अनुभव तुम्ही मागाशी शेअर करत होता तो काय होता? बरोबर आहे. एक जवळपास माझा अनुभव म्हणजे मला असं तरी वाटते अंदाजा की याच्यामध्ये 12 टन माल निघायला पाहिजे. आता 12 ते 15 टन बरोबर सर. आज पूर्ण होईपर्यंत. आतापर्यंत तुमचं किती उत्पन्न निघालं या प्लॉट मधून? आता बघा 45 म्हणजे 40 क्विंटल माल ऑलरेडी निघालेला आहे बरं. आणि 15 क्विंटल माल आहे याच्यामध्ये आहे आणि नवीन कळी अजून चालू आहे. तर 55 क्विंटल हार्वेस्टिंग तर आपली समजा झालेली आहे. झालेली समजा आहे, 60 बरोबर. क्विंटल पकडा बरोबर. आणि अजून 60 क्विंटल होणार आहे. होणार आहे निश्चित होणार आहे. ओके. उत्पन्नामध्ये वाढ झाली असं वाटतंय. हो. 12 टन माल म्हणजे कोणी बघितलंच नाही इथं. हा. एका एकरामध्ये जास्तीत जास्त इथं 30 क्विंटल माल. हा 30 क्विंटल हार्डली आता तुमचा 2-3 महिन्याचा प्लॉट झाला. 3 महिन्यामध्ये तुमचं 40 क्विंटल होऊन गेला आरामशी. अजून 12 क्विंटल आहे म्हणजे 15 क्विंटल पर्यंत धरून चालायचं. 55 क्विंटल झाला. बरोबर आहे. अजून तेवढा फ्रेश तुमचा निघणार आहे. राईट. कळ्या त्याला ऑलरेडी आहे. लागल्यास सर आता हे कृषी अमृत टाकल्यामुळे आज दिसायला ह्याकडे बघा. शेतकऱ्याला जे आज जो त्रस्त आहे तर त्रस्त आहे तर शेती तो म्हणतो की शेती करायची नाही किंवा शेतीतून उत्पन्न मिळत नाही, त्याच्यासाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो का? हो सर, हा उत्तम पर्याय ठरू शकतो. तुमचा कारण कसं अनुभव आहे हां सर, आपला देश हा 70% लोक कृषीप्रधान देश आहे. बरोबर. त्यांच्याकडे फॅक्टरी नाही. हां. काय करणार ते, काय पुण्याला मुंबईला कामाला जावं लागते. बरोबर. कामाला गेल्यापेक्षा त्यांनी जर सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी अडॉप्टेशन करून हां आपला उदरनिर्वाह इथं भागवला तर हां. चांगलंच आहे. परंतु हा एक पर्याय त्यांच्याकडे असू शकते. हां. परंतु त्यांनी प्रेरणेनं आणि चांगल्या उद्देशानं काम केलं पाहिजे बरोबर. आणि सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी सोबत जोडलं पाहिजे. नक्कीच ते जोडले गेले तर तुम्हाला त्याचा फायदा जोडले होणार. गेले तर त्यांना फायदा होणार. सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा समजा हे SCT वैदिक तंत्रज्ञान तुम्हाला मिळालंच नसतं तर आज काय परिस्थिती असते? शेती सोडून दिली होती आम्ही. बरं. दिली होती शेती. 10 वर्षामध्ये ग्रीन हाऊस होता आमचं. त्यांनी खूप एक्सपेरिमेंट केले. शेती सोडून दिली होती. हे तुमची जेव्हा टेक्नॉलॉजी आली त्या दिवसपासून आम्ही शेतीत परत उतरलो. बर. आणि तरी मला 2 वर्ष त्याच्यामध्ये म्हणजे कमी जास्त वाटत होतं. मला माहित हा. नव्हतं. पप्पा स्वतः करत होते की हे असं आहे रे, बरोबर. करून बघा ते एकटेच करत होते. मला माहित नव्हतं बरोबर. SCT वैदिक. त्याच्यानंतर हे जेव्हा बघितलं मी तुमचे प्लांट हा, हा, व्हिडिओ वगैरे, हा, हा. त्याच्यानंतर हे आज सक्सेस आहे. सक्सेस आहे. ओके. म्हणजे शेतीमध्ये काय शेती सोडून दिली असती पण ती आज वाचली. बरोबर आहे. एक दुसरा मुद्दा असतो शेतकऱ्याचा प्रत्येक की आज शेतकऱ्यांचा खर्च जास्त होतो आणि उत्पन्न कमी होतं. नुकसान तर आहेच आहे, पण आज तुमचा खर्च कसा वाटतंय आणि निघणारे जे उत्पन्न आहे आणि पुढे अजून निघणार आहे तर तो एक्सपिरियन्स बघता तुमचा खर्च कसा आहे किंवा तुम्हाला किती आला? मग आपण खर्चाची जी तुलना हा. आहे ही केमिकलच्या पद्धतीवर न करता आपण केलेला खर्च आणि होणारं उत्पादन याच्याशी आपण तुलना करूया. ओके. बरोबर आहे. केमिकल सोबत आपली SCT वैदिकची तुलना तुलना होऊ न शकत केलेलीच बरी. बरोबर आहे. काय सांगाल जे शेतकरी मित्र आहे जे आज तुमच्या भागामध्ये फुलशेती करतात किंवा बाकीचे लिंबू आहे तुमच्या भागामध्ये
सोयाबीन आहे, तूर आहे, कापूस आहे, हे करतात ते शेतकरी मित्र जे आहेत त्यांना काय सांगाल? शेतकरी मित्रांना मी एवढं सांगू इच्छितो किंवा आपण जे केमिकलवरती शेती करून राहिलो, त्या केमिकलच्या शेतीमुळे आपल्याला आपलं जे पीक आहे वातावरणाशी ते संलग्न होत नाही किंवा वातावरण बदललं की ते पीक आपलं नुकसान होते. आणि नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचा चरितार्थ हा शेतीवर अवलंबून असतो. पर्यायानं या शेती उत्पादनाचा त्याच्या संसारावर विपरीत परिणाम होतो. शेतकऱ्यांना एक विनंती आहे की बा आपण जे शेती करताना अडचणी निर्माण होतात त्या अडचणी सोडवण्यासाठी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या अडचणी दूर कराव्या. धन्यवाद सर, तुमचा जो एक्सपिरियन्स होता खूप छान वाटला. एक फोटो